पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधण्याचं काम सध्या सुरू असल्याचं कळतंय। सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून बंडखोर जे विजयी होऊ शकतील अशा उमेदवारांसोबत सध्या फोनवरून चर्चा होतीये। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। निलेश, आपण बघतोय निकालाची उत्सुकता आहे, मात्र त्याआधी अपक्षांसोबत चर्चा होतीये, अपक्षांचा भाव चांगलाच वाढतोय। यामिनी सध्या आपण जर पाहिलं तर जे पोल समोर येताना पाहायला मिळतात त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार बनेल अशा पद्धतीची आकडेवारी समोर येते। मात्र महाविकास आघाडीतले नेते जे आहेत ते आपलं सरकार होऊ शकतं यासाठी कॉन्फिडंट आहेत। स्वतः महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे देखील कॉन्फिडंट असल्याची माहिती समोर येते आणि त्याच अनुषंगानं सध्याची ही घडामोड महत्वाची आहे। सध्या बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत आणि जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत यांच्या वतीनं अपक्ष बंडखोर असे उमेदवार आहेत जे निवडून येऊ शकतात त्यांच्याशी संपर्क साधायला रात्रीपासून सुरुवात झाल्याची माहिती मिळते। एकंदरीतच महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल तर जी उमेदवारांची गोळाबेरीज आहे, जे जादुई आकडा गाठायचा आहे तो कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो यासाठीची ही एक महत्त्वाची हालचाल सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी निलेश, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।